सकाळी आमच्या नाश्त्यासाठी ना आद्याच्या टिफिनसाठी पोहे बनवले होते. अजून आद्याला काही भाजी चपाती असं प्रॉपरली खाता येत नाही, त्यामुळे कधी खिचडी भात पोहे असंच काहीतरी द्यावं लागतं. टिफिन तयार झाल्यानंतर ना आद्याला स्कूलमध्ये सोडून आले. तिला सोडून आल्यानंतर ना भरपूर असे कामे होते घरामध्ये. ती म्हणजे कपडे धुवायची होती, झाडलोट, फरशी, त्यानंतर ना किचनवरचं सगळं आवरायचं होतं. फटाफट ते आवरून घेतलं आणि हॉटेलवरती गेले. एका कामानिमित्त आम्हाला बाहेर गेलो होतो आम्ही आणि जेवायचा पण टाईम झाला होता, त्यामुळे मग पिझ्झा खाऊन आलो तिथूनच. आता 2 आठवडे झाले हॉटेलचा बॅनर थोडा फाटत पूर्णच फाटला होता. त्यामुळे आज फायनली बॅनर बनवून घेतला आणि तो लावल्यानंतर ना खूप भारी वाटत होतं. काही ना काहीतरी नवीन ॲड केलं ना भारी वाटतं. आणि लगेच 7 वाजता कस्टमरसुद्धा चालू झाले होते. तुम्ही जर अजून आमच्या हॉटेल शिवम प्युअर व्हेज नीराला व्हिजिट केलं नसेल तर नक्कीच एकदा हॉटेलला व्हिजिट करा. आणि काउंटरवरती अजिबातच फॅन नाही आणि इतकं गरम होतं भयानक. त्यामुळे त्याच्यावरती विकीने जुगाड म्हणून हे छोटंसं कूलर म्हणता येईल हे सगळं आणलेलं आहे. खरंच खूप भारी रिलीफ भेटलं याने मला. आणि आज का काय माहीत मला 8-8:30लाच भूक लागत होती, त्यामुळे मी छान असं स्वतःच्या हाताने मसाले पापड बनवला, खूप जास्त कोथिंबीर घालून, आणि तो खाल्ला. आणि या वर्षीच्या सीझनमधला पहिला आमरस फायनली आम्ही खाल्लेला आहे जेवणामध्ये आणि खूप छान वाटलं. तर तुम्ही खाल्ला का नाही अजून आमरस नक्की कमेंटमध्ये सांगा.